हाय एव्हरीवन. आज आपल्याला एक नवीन टॉपिक शिकायचं आहे त्याचं नाव आहे एआय इन हेल्थ केअर. आतापर्यंत आपण दोन टॉपिक शिकले होते. त्याचा पहिला होता एआय आपण कशा प्रकारे ऍग्रीकल्चर फील्डमध्ये वापरतो आणि दुसरा एआय आपण कशा प्रकारे हेल्थ केअर सेक्टरमध्ये वापरतो. आता आपल्याला तिसरा जो पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे एआय इन एज्युकेशन. म्हणजे एज्युकेशन फील्डमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला कोणती गोष्ट शिकण्यासाठी किंवा एखाद्या शिक्षकांना एखाद्या गोष्टीची मदत पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपलं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते कशा प्रकारे त्या फील्डमध्ये काम करते त्याच्यामुळे आपण ते आपल्याला ओव्हरऑल बघायचे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे प्रत्येकच फील्डमध्ये चांगल्या गतीने आणि चांगल्या वेनी काम करते. तशाच प्रकारे ते एज्युकेशन सेक्टरमध्ये सुद्धा खूप चांगल्या वेनी काम करत असते. तर याचं पहिलं एक्झाम्पल आपण बघतो जे स्मार्ट ऍप्लिकेशन्स आहेत. स्मार्ट लर्निंग ऍप्लिकेशन जसं की बायजूस असेल किंवा खान अकॅडमी असेल, हे जे ऍप्लिकेशन्स आहेत आपण बघतो आणि यूज करतो. आता याच्यामध्ये आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा डाऊट असेल किंवा एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल, एखाद्या गोष्टीचा कन्सेप्ट समजला नसेल तर त्या सगळ्या गोष्टी आपण अशा जे ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यात यूज करून शिकू शकतो. तर हे जे ऍप्लिकेशन्स आहेत हे स्मार्ट लर्निंग ऍप्स आपण ज्याला म्हणतो, हे सुद्धा एक एआयचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर सेकंड नंबरला आहे पर्सनलाइज्ड लर्निंग. पर्सनलाइज लर्निंग म्हणजे काय? तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या हिशोबाने त्याचा एक सिलेबस डिझाईन करणं, त्याच्या ग्रास्पिंग पॉवर कशी आहे, त्याची समजण्याची क्षमता कशी आहे, त्याला कोणत्या गोष्टी समजतात, कोणत्या गोष्टी समजत नाहीत, हे आधी एआय सगळ्या गोष्टी अनालाइज करते आणि त्या अनालाइज झाल्यानंतर त्याला तशा प्रकारचा एक सिलेबस क्रिएट करून देते जेणेकरून त्या स्टुडंट्सला ते सोपं जाईल. तर ज्याला एखादी गोष्ट चांगली येते त्याच्यासाठी थोडं हार्डर लेवलचे क्वेश्चन्स राहतील किंवा हार्डर लेवलचा सिलेबस राहील आणि ज्याला एखादी गोष्ट समजत नाही किंवा येत नाही त्याला थोडंसं लोअर लेवलचा सिलेबस राहील. तर अशा प्रकारे प्रत्येकाच्या ग्रास्पिंग पॉवरनुसार आपलं जे एआय आहे ते पर्सनलाइज सिलेबस डिझाईन करून देते. त्याच्यानंतर होमवर्क चेकिंग. जो काही आपण लर्निंग ऍप्लिकेशन्स मध्ये होमवर्क देत आहोत तो होमवर्क चेक करण्यासाठी मॅन्युअली आता टीचर्सची गरज पडत नाही, कारण आपले जे एआय प्लॅटफॉर्म्स आहेत हे सगळ्या गोष्टी ते हँडल करतात. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की एज्युकेशन फील्डमध्ये एखादी गोष्ट चेक करण्यासाठी, होमवर्क चेक करण्यासाठी किंवा क्वेश्चन पेपर चेक करण्यासाठी आपण एआयचा इझिली यूज करू शकतो. त्याच्यानंतर टेस्ट किंवा क्विज. आता प्रत्येक लर्निंग ऍप्लिकेशन मध्ये एक सेक्शन असते जिथे आपण क्विज देऊ शकतो किंवा टेस्ट देऊ शकतो. तर ते क्विज किंवा टेस्ट चेक करण्यासाठी एमसीक्यू असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल, सब्जेक्टिव्ह असेल, हे सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करू शकतो. जेणेकरून आपल्याला त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी एखाद्या टीचर अपॉइंट करायची गरज नाही किंवा एक पर्टिक्युलर शिक्षक अपॉइंट करायची गरज नाही. आपलं जे एआय आहे ते सोप्या गतीने आणि जलद गतीने ते सगळे कामं करू शकतो. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की त्या बाबतीत सुद्धा आपला जो एआय आहे तो हेल्थ केअर सेक्टरमध्ये खूप चांगल्या प्रकारे गोष्टी परफॉर्म करतो. त्याच्यानंतर एखादा विद्यार्थी जे काही त्याचे टास्क आहेत, दिलेले टास्क आहेत किंवा त्याचे काही जे लेक्चर्स आहेत तो अटेंड करतोय का नाही, त्याचे किती मार्क्स आले, कोणत्या क्विजमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं, कोणकोणते लेक्चर्स त्यांनी बघितले, कशा प्रकारे त्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स आहे, या सगळ्या गोष्टी चेक करणं एका टीचरसाठी किंवा एका शिक्षकासाठी पॉसिबल नसते. तर त्यावेळेस आपण अशाच प्रकारे एआय तयार करतो किंवा एक ऍप तयार करतो, एआय पॉवर्ड ऍप तयार करतो जेणेकरून त्या सगळ्या गोष्टी त्या स्टुडंटच्या अनालाइज केल्या जातात आणि एक रेकॉर्ड तयार केला जातो आणि तो रेकॉर्ड आपल्यापर्यंत दाखवला जातो. त्याच्यानंतर एज्युकेशन सेक्टरमध्ये गेम सुद्धा एक ऑप्शन बघायला मिळतात. एज्युकेशनल गेम म्हणजे आपण जे काही शिकतो ते एका गेमच्या दृष्टिकोनातून दाखवले जाते जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याला ती गोष्ट सोपी पडते शिकण्यासाठी. त्याच्यानंतर चॅटबॉट असेल किंवा डाऊट सॉल्विंग, एखादं चॅटबॉट म्हणू शकतो आपण. ह्याचा यूज कशासाठी केला जातो? तर एखादे जे काही डाऊट असेल ते आपण जर त्या चॅटबॉटला विचारलं तर चॅटबॉट त्याचे इझिली आपल्याला आन्सर करते. तर आपल्याला प्रत्येक शिक्षकाला जाऊन विचारायची गरज नाही. आपण त्या चॅटबॉटमध्ये गेलो आणि त्याला क्वेश्चन केला तर ते लगेच आपल्याला त्याचा आन्सर प्रोव्हाइड करून देते. म्हणजे इनडायरेक्टली एआय एज्युकेशन फील्डमध्ये आल्यापासून आपल्याला त्याचे फायदे बघायला मिळतात. ज्या काही गोष्टी आहेत शिकणं खूप सोपं झालंय, एखादी पर्सनलाइज लर्निंग आपल्याला मिळत आहे, त्याच्या सोबतच आपली जी लर्निंग आहे ती मजेदार ठरत आहे. कारण आपण गेमच्या वे मध्ये सुद्धा ती गोष्ट शिकू शकतो किंवा एखादा आपल्याला फनी वे मध्ये शिकायचं असेल तर ती सुद्धा आपण शिकू शकतो. आपला वेळ वाचतो. ऑनलाईन लर्निंगमुळे आपला खूप सारा वेळ वाचून राहिला.
त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की AI जर एज्युकेशन सेक्टरमध्ये आलं आणि अजून जर त्यांनी स्वतःमध्ये प्रगती केली तर ते आपल्याला अजून फायदेशीर ठरेल.